हाय एव्हरीवन, आज आपण प्लांट वॉटर रिलेशन या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. लास्ट लेक्चरपर्यंत आपण फूड ट्रान्सपोर्ट हे बघितलं होतं. आज आपण त्याचं मेकॅनिझम अँड नवीन टॉपिक, एक शॉर्ट टॉपिक दॅट इज ट्रान्सपिरेशन. म्हणजे जे आतापर्यंत आपण ट्रान्सपिरेशन म्हणत आलो होतो, मग बेसिकली ट्रान्सपिरेशन ॲक्च्युली काय आहे ते आपण बघणार आहोत. ती कंप्लीट प्रोसिजर कशी होते ते बघणार आहोत. आज आपण दोन टॉपिक घेणार आहोत, दॅट इज मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम अँड ट्रान्सपिरेशन. आता इथे मी लिहिलं आहे की मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट, बट मी सांगताना सांगितली काल आपण फूड ट्रान्सपोर्टचं बेसिक स्ट्रक्चर बघितलं होतं ना, आज त्याचं मेकॅनिझम बघणार आहोत. मग मी फूड म्हटलं आणि इथे तर शुगर आहे. सो प्लांटचं जे फूड असतं ते बेसिकली असतं ग्लुकोज फॉर्ममध्ये. प्लांट जे फूड जनरेट करतात ते असतात ग्लुकोज फॉर्ममध्ये, अँड बेसिकली ग्लुकोज इज वन ऑफ टाईप ऑफ शुगर. सो आपण ग्लुकोजचं जे काही मेकॅनिझम आहे ते बघणार आहोत इन द फॉर्म ऑफ शुगर. मीन्स फ्लोएम या टिश्यूमधनं फूड कसं कंडक्ट होतं, शुगर कशी ट्रान्सपोर्ट होते ते बघणार आहोत. सो बेसिकली मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट इन फ्लोएम या हा जो पॉईंट आहे, हा जो टॉपिक आहे, यावर खूप साऱ्या थेरीज आहे. दॅट इज डिफ्युजन, ॲक्टिवेटेड डिफ्युजन, प्रोटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग, इलेक्ट्रोऑस्मॉसिस, प्रेशर फ्लो थेरी, अशा भरपूरशा थेरी आहेत. बट जी मोस्ट कन्व्हिनियन्सिंग थेरी जे आहे दॅट इज प्रपोज्ड बाय अर्नेस्ट मंच, दॅट इज कॉल्ड एज मंच प्रेशर फ्लो थेरी. ही थेरी आपल्याला सिलेबसमध्ये आहे आणि ही थेरी आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. ही मोस्ट कन्व्हिनियन्सिंग थेरी आहे, मोस्ट एक्सेप्टेबल थेरी आहे. या थेरीचे ऑब्जेक्शन्स, लिमिटेशन्स आर निग्लिजिबल. फक्त एकच लिमिटेशन आहे, ती प्रॅक्टिकल वेने जर आपण कन्सिडर केलं तर इट विल बी निग्लेक्टेड. सो ही अर्नेस्ट मंचने प्रपोज केलेली मंच प्रेशर फ्लो थेरी आपण बघणार आहोत. दिस इज द थेरी ऑफ मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू द फ्लोएम. सो आपण थेरीला स्टार्ट करू. बेसिकली या थेरीमध्ये दोन पार्ट आहे, दॅट इज लोडिंग ऑफ वेन अँड अनलोडिंग ऑफ वेन. आता या दोन पॉईंटच्या बेसिसवरच ही थेरी ॲक्ट होते. सो बेसिकली व्हॉट इज लोडिंग ऑफ वेन. फर्स्ट पार्ट इज, या थेरीचा जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे लोडिंग ऑफ वेन. मग आता लोडिंग ऑफ वेन म्हणजे काय ते बघू. फर्स्ट, सेल सिंथेसिस ग्लुकोज. आपण फोटोसिंथेसिस 11th फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस शिकलात त्यामध्ये सेल हा ग्लुकोज जनरेट करतो. फोटोसिंथेसिसचा जो लास्ट प्रॉडक्ट असतो, ग्लायकोलिसिस जी रिॲक्शन होते, त्याचा जो लास्टली जे फॉर्म होतं दॅट इज ग्लुकोज. सो सेल सिंथेसिस ग्लुकोज. मग हे आता सेलमध्ये ग्लुकोज सिंथेसिस झालं तर सेलमध्ये स्टोअर्ड होणार. सो बेसिकली सेलचं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. आता सेलमध्ये एखादी गोष्ट जनरेट होऊन स्टोअर होत आहे तर त्या सेलमध्ये मीन्स काहीतरी स्टोअर आहे, तर ऑब्वियसली तिथे ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट होणार. तर दिस विल क्रिएट ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. आणि तिथे एखादी गोष्ट स्टोअर्ड आहे तो दिस विल इन्क्रीज ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सेल. मग ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सेल इन्क्रीज झालं तर देन इट विल क्रिएट एंडोऑस्मॉसिस. आपण आधी शिकलो होतो व्हॉट इज एंडोऑस्मॉसिस. जे सॉल्वंट सोल्यूट्स आहे ते फ्रॉम द सेल ट्रॅव्हल होतात. सो बेसिकली धिस इज एंडोऑस्मॉसिस. ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतरच एंडोऑस्मॉसिसची कंडिशन क्रिएट होणार. एंडोऑस्मॉसिस क्रिएट झालं तर ऑब्वियसली जी टर्गर प्रेशर आहे तिथे टर्जिडिटी क्रिएट होणार. टर्जिडिटी क्रिएट झाली तर ऑब्वियसली सेल विल क्रिएट टर्गर प्रेशर. मीन्स सेलचं जे टर्गर प्रेशर आहे ते इन्क्रीज होणार. फर्स्ट ग्लुकोज सिंथेसिस होणार सेलमध्ये. ग्लुकोज सिंथेसिस झाल्यावर सेलचं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन विल इन्क्रीज. ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर बेसिकली एंडोऑस्मॉसिस कंडिशन तिथे क्रिएट होणार. एंडोऑस्मॉसिस क्रिएट झाल्यावर टर्गर प्रेशर इन्क्रीज होणार. मग हे टर्गर प्रेशर इन्क्रीज झालं, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, तर बेसिकली या सगळ्यामुळे जे शुगर आहे, जे ग्लुकोज आहे सेलमध्ये, ज्या फोटोसिंथेटिक सेलमध्ये ग्लुकोज स्टोअर्ड आहे, शुगर स्टोअर्ड आहे, ती फोर्स होईल सीव ट्यूब्स ऑफ वेन्समध्ये. आता सीव ट्यूब्स ऑफ वेन्स म्हणजे काय, तर आपण फ्लोएमचे टाईप्स, मी काल एक छोट्या वेनी सांगितलं होतं की फ्लोएमचे जे टाईप्स आहे त्यामध्ये सीव्स, वेसल्स असे मीन्स सब टाईप्स येतात फ्लोएमच्या टिश्यूजचे. सो दॅट इज त्याच्यातलं एक टाईप म्हणजे सीव ट्यूब्स. सो
शुगर जे फोटोसिंथेटिक सेलमध्ये स्टोअर्ड होईल, या सगळ्या कंडिशन्स क्रिएट झाल्यामुळे ती जे शुगर आहे एका सेलमध्ये स्टोअर्ड आहे ती नेक्स्ट ॲडजस्टंट सेलमध्ये फोर्स केल्या जाईल. मग फोटोसिंथेटिक सेलचा ॲडजस्टंट सेल कोणता? दॅट इज सीव ट्यूब. मग जे सीव ट्यूब्स आहे जे फोटोसिंथेटिक सेलचे ॲडजस्टंट आहे त्यामध्ये ते स्टोअर्ड शुगर फोर्स केल्या जाईल, म्हणजे या सेलमधनं ते सेकंड सेलमध्ये पास होईल. मीन्स बेसिकली सीव ट्यूबमध्ये शुगर पास होईल. सो दिस इज लोडिंग ऑफ वेन. वेनमध्ये शुगर एंटर होणार, फोर्सफुली पास केल्या जाणार, दॅट इज बेसिकली लोडिंग ऑफ वेन. लोडिंग ऑफ वेन म्हणजे वेनमध्ये शुगर एंटर होत आहे, दॅट इज लोडिंग ऑफ वेन. मग ती शुगर एंटर कशी होते? बिकॉज तिथे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार, एंडोऑस्मोसिस कंडिशन क्रिएट होते आणि टर्गर प्रेशर इन्क्रीज होणार. या 3 कंडिशन्समुळे जी शुगर आहे ती फ्रॉम द फोटोसिंथेटिक सेल टू द सीव ट्यूब्स ऑफ वेन फोर्स केली जाते, दॅट इज लोडिंग ऑफ वेन. हा झाला आपला फर्स्ट पार्ट. मीन्स एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये शुगर और आयदर ग्लुकोज कसं ट्रान्सफर होतं, दॅट इज लोडिंग ऑफ वेन. वेनमध्ये कसं ट्रान्सफर होतं ते. आता अनलोडिंग ऑफ वेनमध्ये मधनं दुसऱ्या सेलमध्ये कसं ट्रान्सफर होतं, दॅट इज अनलोडिंग ऑफ वेन. हे बघणार आहोत. लोडिंग ऑफ वेनच्या ऑब्वियसली अपोजिट असतं लोडिंग ऑफ वेन. काही डिफरन्स म्हणजे ज्या इथे कंडिशन इन्क्रीज होणार त्या अनलोडिंगमध्ये डिक्रीज होतात. तो दॅट्स वाय जे वेनमध्ये शुगर स्टोअर होते ते नेक्स्ट सेलमध्ये पास केली जाते. सो दिस इज अनलोडिंग ऑफ वेन. अनलोडिंग ऑफ वेनमध्ये जे सिंथेसिस ग्लुकोज असतं जे ट्यूब्समध्ये स्टोअर्ड होतं, जे रूट सेल्स असतात, रूट सेल्स और नॉन क्लोरोप्लास्टिक, ते सिंथेसाइज करत नाही फूड, ते युटिलाइज करतं. सो बेसिकली रूट सेल्स जे आहे ते ग्लुकोज युटिलाइज करणार. सो युटिलाइज करणार म्हणजे तिथे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार, बिकॉज त्यांच्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट राहत नाही. एखाद्या सेलमध्ये काही स्टोअर्डच नसेल तो बेसिकली धिस विल डिक्रीज ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार तर एक्झोऑस्मोसिस कंडिशन क्रिएट होणार. एक्झोऑस्मोसिस मीन्स व्हॉट? आउटसाईड म्हणजे सॉल्वंट आणि सोल्यूट आहेत हे आउटसाईडपासनं आउटसाईड टू इनसाईड फ्लो होतात. सेलच्या आउटसाईडमधनं सेलच्या इनसाईड फ्लो होणार, दॅट इज एक्झोऑस्मोसिस. सो अनलोडिंग ऑफ वेनमध्ये एक्झोऑस्मोसिस हे कंडिशन क्रिएट होणार. एक्झोऑस्मोसिस कंडिशन क्रिएट झाली तर तिथे टर्गर प्रेशर हे डिक्रीज होणार. आता टर्गर प्रेशर डिक्रीज झाला आहे तर ऑब्वियसली तिथे फ्लॅसिडिटी क्रिएट होणार. इथे टर्जिडिटी क्रिएट होते तर तिथे फ्लॅसिडिटी क्रिएट होणार. फ्लॅसिडिटी क्रिएट झाली तर ऑब्वियसली जे सॉल्यूट और सॉल्वंट पार्टिकल्स आहे ते आउटसाईड टू इनसाईड पास होणार. सो आता आउटसाईड म्हणजे आता ग्लुकोज आपलं वेन्समध्ये प्रेझेंट आहे, तर ग्लुकोज वेन्समध्ये प्रेझेंट आहे आणि रूट सेल्सला ग्लुकोज पाहिजे आहे, तर ग्लुकोज कुठनं कुठे ट्रान्सफर होईल, दॅट इज फ्रॉम वेन टू रूट सेल. मग आता वेनची अनलोडिंग होत आहे बिकॉज ग्लुकोज इज पासिंग आउटसाइड टू द वेन. सो दॅट इज बेसिकली अनलोडिंग ऑफ वेन. म्हणजे वेनमधनं ग्लुकोज रूट सेलमध्ये ट्रान्सफर होणार, दॅट इज अनलोडिंग ऑफ वेन. सो अनलोडिंग ऑफ वेनमध्ये जर लोडिंग ऑफ वेन समजलं त्याच्या कम्प्लिटली अपोजिट असतं अनलोडिंग ऑफ वेन, दॅट इज ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज, एक्झोऑस्मोसिस कंडिशन क्रिएट होणार, टर्गर प्रेशर डिक्रीज होणार. तर ऑब्वियसली जे ग्लुकोज आहे जे शुगर आहे ते फ्रॉम सीव ट्यूब्स टू द रूट सेल ट्रान्सफर होणार, दॅट इज अनलोडिंग ऑफ वेन. आता लोडिंग ऑफ वेन आणि अनलोडिंग ऑफ वेन ह्या कंडिशन सायमल्टेनियसली ॲक्ट होतात, वन आफ्टर वन ॲक्ट होतात. या दोनही प्रोसिजरमुळे जे ग्लुकोज आहे ते फ्रॉम वन स्टेज टू अनादर स्टेज पास होत राहतं. लिव्हजमध्ये ग्लुकोज फॉर्म झालं, सिंथेसिस झालं, तर या दोन प्रोसिजरमुळेच ग्लुकोज डाऊनवर्डली और आयदर अपवर्डली पास होत असतं फ्रॉम लोडिंग ऑफ वेन अँड अनलोडिंग ऑफ वेन. मंच प्रेशर फ्लो थेरीमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, दॅट इज लोडिंग ऑफ वेन अँड अनलोडिंग ऑफ वेन. या दोनच कंडिशनमुळे जे ग्लुकोज आहे ते पास होत असतं फ्रॉम वन सेल टू अनादर सेल. सो ही प्रॅक्टिकल थेरी आहे, यामध्ये कुठलंही लॉजिक किंवा कंपॅरिझन नाही आहे. एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये कसं ट्रान्सफर होतं हेच या थेरीमध्ये एक्सप्लेन केलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट बघितला होता की जे फूड ट्रान्सफर आहे, जे फूडचं ट्रान्सपोर्ट होतं
ट्रान्सलोकेशन ऑफ फूड जे होतं ते बाय डिरेक्शनल असतं. आपण काल एक इथे मी छोटी लाईन नोट केली होती की जे फूडचं ट्रान्सलोकेशन आहे ही बाय डिरेक्शनल आहे, मीन्स दोन वेनी होतं. एक आयदर वॉटर और फूड ट्रान्सफर करणार आणि हार्मोन्स, शुगर्स या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट करतो. तर बेसिकली हे जी थेरी आहे मंच प्रेशर फ्लो थेरी ही प्रॅक्टिकल थेरी आहे. दॅट इज यांनी असं सांगितलं की फ्रॉम वन सेल टू अनदर सेल फूड कसं ट्रान्सफर होतं, बट यांनी हे एक्सप्लेन नाही केलं की हॉर्मोन्स किंवा मग जे आयन्स आहेत ते कसे ट्रान्सफर होतात. सो दिस इज वन लिमिटेशन ऑफ दॅट थेरी, दॅट इज इट कॅन नॉट एक्सप्लेन बाय डिरेक्शनल फ्लो ऑफ थेरी. फक्त हेच एक लिमिटेशन आहे. जर ही थेरी प्रॅक्टिकल वेनी कन्सिडर केली तर हे लिमिटेशनसुद्धा निग्लेक्टेड आहे. So this theory is more conveniencing and acceptable. So this is Munch pressure flow theory of mechanism of sugar transport through the phloem. Phloem मधनं sugar transport होणार because xylem cannot conduct sugar. Xylem मधनं फक्त water transport होतं. So कुठेही फूड किंवा शुगरचा पॉईंट आला तर फ्लोएम हा टिश्यूज यूज होणार एवढं लक्षात ठेवायचं. आणि मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्टची कोणतीही थेरी विचारली तर सिलेबसमध्ये फक्त एकच थेरी आहे, दॅट इज मंच प्रेशर फ्लो थेरी. हीच थेरी एक्सप्लेन करायची. दॅट इज बेसिकली मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू द फ्लोएम. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला ट्रान्सपिरेशन. आतापर्यंत आपण लेसन स्टार्ट केलं, दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन. स्टार्टिंगपासून तर आतापर्यंत आपण ट्रान्सपिरेशन हा वर्ड यूज केला, बट बेसिकली व्हॉट इज ट्रान्सपिरेशन. मग हे ट्रान्सपिरेशन काय आहे मी सांगताना एका लाईनमध्ये एक्सप्लेन केलं होतं की जे वॉटरचा फ्लो आहे फ्रॉम द रूट टू द ॲपेक्स, मग त्यानंतर वेपरायझेशन होतं. सो दिस इज ट्रान्सपिरेशन. बट आता डिटेलमध्ये बघायचं आहे की ट्रान्सपिरेशन ही जी प्रोसेस आहे ती ॲक्ट कशी होते. सो आता डेफिनेशन तर मी एक्सप्लेन केलीच आहे की व्हॉट इज ट्रान्सपिरेशन, की फ्रॉम रूट टू द ॲपेक्स अँड देन वेपरायझेशन जे होतं वॉटरचं, दॅट इज बेसिकली ट्रान्सपिरेशन. सो फक्त 5% ऑफ वॉटर हे युटिलाइज होतं प्लांटनी फॉर सेल ग्रोथ अँड प्लांट ग्रोथ. आता फक्त 5% वॉटर मीन्स वॉट, कशातलं 5%, जे प्लांट 100% वॉटर ॲब्झॉर्ब करणार, मीन्स जेवढंही प्लांट वॉटर ॲब्झॉर्ब करणार ते टोटल 100%, त्यामधलं फक्त 5% हे ग्रोथसाठी युटिलाइज होणार आणि रिमेनिंग जे 95% आहे ते लॉस्ट होणार इन द थ्रू द एरियल पार्ट. आणि हे जे लॉस्ट आहे दॅट इज बेसिकली ट्रान्सपिरेशन, मीन्स जे वेपर फॉर्ममध्ये लॉस्ट होणार ते ट्रान्सपिरेशन. सो 100% वॉटर जेव्हा प्लांट ॲब्झॉर्ब करणार त्या 100% पैकी 5% हे ग्रोथसाठी यूज होणार, ओन्ली 5% विल युटिलाइज फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट अँड सेल. रिमेनिंग 95% हे लॉस होतं वॉटर. देन मग हे लॉस होण्याचे हे दोन पार्ट्स पडतात. 1% वॉटर विल बी लॉस्ट इन द फॉर्म ऑफ लिक्विड, आणि जे वॉटर लिक्विडमध्ये लॉस होतं त्या प्रोसिजरला ग्युटेशन म्हणतात. सो जे लिक्विडमध्ये लॉस होणार वॉटर दिस इज बेसिकली ग्युटेशन. आणि जी 99% वॉटर आहे म्हणजे ह्या 95%ला आपण 100% कन्सिडर केलं. मग ह्या 95%ला आपण जे 100% कन्सिडर केलं त्यापैकी 1% लिक्विडमध्ये लॉस्ट होणार. सो ते लिक्विडमध्ये लॉस्ट होतं त्या प्रोसिजरला ग्युटेशन. आणि त्यापैकी जे उरलेलं 99% आहे ते वेपरमध्ये लॉस्ट होतं, आणि ते जे वेपरमध्ये लॉस्ट होण्याची प्रोसिजर आहे दॅट इज बेसिकली ट्रान्सपिरेशन. सो प्लांटमधलं इन टोटल किती % वॉटर ट्रान्सपिरेशन थ्रू लॉस्ट होतं, दॅट इज 99% ऑफ दिस 95%, म्हणजे 5% हे ग्रोथसाठी यूज होणार. सपोज वॉटरनी 5 ml और आयदर 100 ml, सपोज 100 ml वॉटर ॲब्झॉर्ब केलं, मग त्या 100 ml पैकी फक्त 5 ml हे ग्रोथसाठी यूज होणार. मग राहिलेलं जे 95 ml आहे ते लॉस्ट होतं. मग त्या 95 mlला जर 100% कन्सिडर केलं तर त्या 100% मधलं 1% हे लिक्विड फॉर्ममध्ये लॉस्ट होणार, दॅट इज ग्युटेशन. आणि जे राहिलेले 99% आहे ते वेपर फॉर्ममध्ये लॉस होणार, दॅट इज ट्रान्सपिरेशन. म्हणजे जे आपली ट्रान्सपिरेशन प्रोसेस आहे दॅट इज लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, दॅट इज ट्रान्सपिरेशन. सो ट्रान्सपिरेशन हे लिव्हजमधनं, स्टीममधनं, फ्लावर, फ्रूट या सगळ्या पार्ट्समधनं होत असतं थ्रू आउट द प्लांट बॉडी.
ट्रान्सपिरेशन ॲक्ट होत असतं, पण बेसिकली लीव्हजमधनं मेजर पार्ट हा ट्रान्सपिरेशनचा होत असतो. बिकॉज इथे स्टोमाटास, क्युटिकल्स या सगळ्या ज्या ऑर्गन्स आहे, पार्ट्स आहे, विच आर मोर इसेन्शियल फॉर ट्रान्सपिरेशन, हे लीव्हजमध्ये प्रेझेंट असतात. सो दॅट्स वाय लीव्हज हा मेजर पार्ट असतो ट्रान्सपिरेशन या प्रोसेसचा. सो लीव्ह, स्टीम, फ्लावर, फ्रूटमधनं होत असतं, बट लीव्हज इज अ मेन ऑर्गन फॉर ट्रान्सपिरेशन. मग ऑन द या लीव्हजमधनं जे काही ट्रान्सपिरेशन होतं याला फोलियर ट्रान्सपिरेशन म्हणतात. MCQसाठी लक्षात ठेवायचं की लीव्हजमधनं जे ट्रान्सपिरेशन होणार दॅट इज फोलियर ट्रान्सपिरेशन. मग आता आपण ट्रान्सपिरेशनचे 3 टाईप्स बघणार आहोत, दॅट इज क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन अँड स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. क्युटिकल, लेंटिकल्स अँड स्टोमाटल्स आर द पार्ट ऑफ लीव्हज. हे लीव्हजचे आणि प्लांट्सचे पार्ट असतात. लेंटिकल्स हे स्टीमवर प्रेझेंट असतं. जे प्लांटची स्टेम असते त्यामध्ये रप्चर्ड ऑफ म्हणजे जे टिश्यूज आहे ते स्लाइटली रप्चर्ड होऊन आउटवर्ड ग्रोथ फॉर्म करतात. ती आउटवर्ड ग्रोथ जे असते दॅट इज बेसिकली लेंटिकल्स. देन क्युटिकल ही जे लीव्हजची आपण जर डायसेक्शन केलं, LS घेतला, तर त्यामध्ये जे अप्पर लेअर असते दॅट इज क्युटिकल. ही वॅक्स लेअर असते. प्रोटेक्टिव्ह लेअरसुद्धा असते, बेसिकली लीव्हजला प्रोटेक्ट करतं फ्रॉम आउटर सराउंडिंग. सो क्युटिकल अँड स्टोमॅटास आर द स्पोर्स. हे स्पोर्स असतात लीव्हजच्या एपिडर्मल लेअरमध्ये. सो ते आपण स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन जेव्हा बघू तेव्हा बघणार आहोत. सो फर्स्ट इज क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. सो क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन हे जे 100 जर आपण ट्रान्सपिरेशन ही प्रोसेस 100% कन्सिडर केली तर क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन हे 8 to 10% कंट्रीब्यूट करतं टू द ट्रान्सपिरेशन प्रोसेस. हे क्युटाईनमध्ये ॲक्ट होत असतं. बेसिकली त्याच्या नावामध्येच आहे क्युटिक्युलर मीन्स क्युटाईनमध्ये ॲक्ट होणार. 8 to 10% कंट्रीब्यूट करतं आणि थ्रू आउट द डे ही प्रोसिजर चालू असते, कुठेही डिस्कंटिन्युटी नसते. थ्रू आउट द डे ॲक्ट होतं आणि याचा जो रेट आहे ट्रान्सपिरेशनचा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो थिकनेस ऑफ द क्युटिकल. मीन्स जेवढी जास्त थिकनेस तेवढा रेट कमी आणि जेवढी कमी थिकनेस तेवढा रेट जास्त. दिस इज इन्व्हर्सली रिलेशन टू द रेट. मीन्स क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन हे 8 to 10% कंट्रीब्यूट करणार टू द होल ट्रान्सपिरेशन. क्युटाईनमध्ये ॲक्ट होतं, थ्रू आउट द डे ॲक्ट होत असतं, कुठेही डिस्कंटिन्युटी नसते. देन रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द थिकनेस ऑफ क्युटिकल. देन नेक्स्ट इज लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. देन आता लेंटिक्युलर आहे मीन्स लेंटिकल्समध्ये होणार. तर लेंटिकल्स काय असतात दॅट इज जे टिश्यूज असतात, टिश्यूजमध्ये जी लेअर असते ती रप्चर होते आणि टिश्यूज एक आउटग्रोथ फॉर्म करतात स्टेम किंवा ब्रांचेसवर, दॅट इज लेंटिकल्स. लेंटिकल्स हे लीव्हजमध्ये ॲब्सेंट असतात बिकॉज लीव्हजची जी लेअर आहे ती ब्रेक नसते, ती कंटिन्यू प्रोटेक्टिव्ह असते. आउटर लेअर इज मेडअप ऑफ क्युटाईन वॅक्सनी बनलेली असते. सो लीव्हजमध्ये लेंटिकल्स नसतात, स्टेम ब्रांचेसवर लेंटिकल असतात. कधी कधी फ्रूटवर पण जर डिफरंट टाईप ऑफ लेंटिकल्स असेल तर ते फ्रूटवर पण दिसतात कधी कधी. सो लीव्हजमध्ये ॲब्सेंट असतात. टोटल ट्रान्सपिरेशनच्या आयदर 0.1 or 1% कंट्रीब्यूट करतात. मीन्स जी काही टोटल ट्रान्सपिरेशन आहे या 3ही पार्ट्सच्या कंपॅरिझनमध्ये लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन खूप कमी प्रमाणात वॉटर लॉस करतं. ओन्ली 0.1 to 1% ट्रान्सपिरेशन होणार लेंटिकल्स थ्रू. देन रेट इज व्हेरी स्लो. ऑब्वियसली खूप कमी प्रमाणात ट्रान्सपिरेशन करतं तर त्याचा रेट पण खूप स्लो असतो. देन थ्रू आउट द डे ॲक्ट होतं, कुठेही डिस्कंटिन्युटी नसते. थ्रू आउट द डे ॲक्ट होणार. रेटसुद्धा स्लो असतो. टोटल 0.1 to 1% कंट्रीब्यूट करतात टोटल ट्रान्सपिरेशनच्या आणि लीव्हजमध्ये लेंटिकल्स ॲब्सेंट असतात. सो लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन हे लीव्हजमध्ये होत नाही. सो दिस इज बेसिकली लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आपण क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन बघितलं, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन अँड द नेक्स्ट मेन पार्ट ऑफ ट्रान्सपिरेशन दॅट इज स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. हे टोटल 90 to 93% ट्रान्सपिरेशनला कंट्रीब्यूट करतं. मीन्स जो मेजर पार्ट आहे ट्रान्सपिरेशनचा दॅट इज 99% आपण म्हटलं होतं की ट्रान्सपिरेशन होतं, त्या 99%ला जर 100% कन्सिडर केलं तर त्याचं जे 90 to 93% आहे ते ट्रान्सपिरेशन होतं स्टोमाटा थ्रू, दॅट इज स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. आता स्टोमाटा बेसिकली काय आहे दॅट इज
मायन्यूट ॲपर्चर फॉर्म्ड ऑफ गार्ड सेल अँड ॲसेसरी सेल्स. जी लिव्हजची लेअर असते, जर लिव्हजचं आपण सेक्शन घेतलं तर त्याच्यात लेयर्स डिफरंट ज्या सेल्सच्या लेअर आहेत त्या दिसतात. आउटर लेअर इज ऑफ वॅक्स दॅट इज क्युटाईन. नेक्स्ट ही एपिडर्मल लेअर असते. असे रेक्टँगल सेल्स प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये एक मधात एक सर्कल लाईक ॲपर्चर असतं. ॲपर्चर मीन्स ओपनिंग. ते ओपनिंग असतं मीन्स जी आउटर कंडिशन आहे आणि प्लांटची लिव्हची इनर कंडिशन आहे त्यामधलं बेसिकली ते ब्रिज आपण कन्सिडर करू शकतो. त्या थ्रूज वॉटर लॉस होणार. सो दॅट इज स्टोमाटा. हे गार्ड सेल आणि ॲसेसरी सेल्सनी बनलेलं असतं. एक मायन्यूट ॲपर्चर असतं एपिडर्मल लेअरला लिव्हजच्या, दॅट इज स्टोमाटा. सो व्हॉट इज स्टोमाटा? इट इज मायन्यूट ॲपर्चर फॉर्म्ड ऑफ गार्ड सेल अँड ॲसेसरी सेल्स. हे दोन सेल्स स्टोमाटा हा वर्ड आला, हे दोन सेल्स एकदम लक्षातच ठेवायचे, दॅट इज गार्ड सेल अँड ॲसेसरी सेल. आता स्टोमाटाची आता बेसिकली स्टोमाटाच प्रेझेंट कुठे असतात? दॅट इज लिव्हज. लिव्हज म्हटलं की स्टोमाटा लक्षात ठेवायचं. सो स्टोमाटाची जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यानुसार लिव्हजचे 3 टाईप्स पडतात, दॅट इज एपिस्टोमॅटिक, हायपोस्टोमॅटिक अँड ॲम्फिस्टोमॅटिक. सो नाव व्हॉट इज एपिस्टोमॅटिक? की जे अप्पर एपिडर्मिस आहे लिव्हजची त्यावर स्टोमाटाचं डिस्ट्रीब्युशन आहे. सो दॅट इज एपिस्टोमॅटिक. मीन्स स्टोमाटा जर अप्पर एपिडर्मिसवर सिच्युएटेड असेल, डिस्ट्रीब्युटेड असेल तर त्या लिव्ह टाईपचं नाव म्हणजे एपिस्टोमॅटिक. आणि हे बेसिकली लोटस हे जे प्लांट आहे ते एपिस्टोमॅटिक लिव्ह शो करतं. देन हायपोस्टोमॅटिक लोअर एपिडर्मिसवर प्रेझेंट असतात. मीन्स खालची जी लेअर आहे लिव्हची त्या लेअरवर स्टोमाटास प्रेझेंट असणार, दॅट इज हायपोस्टोमॅटिक. अँड एक्झाम्पल इज नेरियम. नेरियम म्हणजे कन्नेराचं झाड, जे कन्नेर म्हणजे बेसिकली गार्डन्स किंवा घरी वगैरे लावतात त्याचं नाव जे सायंटिफिक नेम आहे दॅट इज नेरियम. सो हायपोस्टोमॅटिक जे लिव्हजचं टाईप आहे ते शो करतं नेरियम. अँड हायपोस्टोमॅटिक टाईप मीन्स व्हॉट? दॅट इज लोअर एपिडर्मिसवर स्टोमाटा डिस्ट्रीब्युटेड असतात, दॅट इज हायपोस्टोमॅटिक. नेक्स्ट इज ॲम्फिस्टोमॅटिक मीन्स both the side stomatas distributed असतात on upper epidermis also and lower epidermis also. Example is grass. ग्रासमध्ये अप्पर साईडला पण स्टोमाटाज असतात, लोअर साईडला पण स्टोमाटा असतात. दॅट इज टाईप्स ऑफ लिव्स डिपेंडिंग अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा. हे लिव्सचे टाईप्स आहेत, स्टोमाटासचे नाही, लक्षात ठेवायचं. स्टोमाटासच्या डिस्ट्रीब्युशनवरून लिव्सचे टाईप्स पडतात, दॅट इज एपिस्टोमॅटिक, हायपोस्टोमॅटिक अँड ॲम्फिस्टोमॅटिक. एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे, कधी कधी MCQमध्ये एक्झाम्पल पण विचारू शकतात. सो दॅट इज लोटस, नेरियम अँड ग्रास. बेसिकली हे 3 एक्झाम्पल सिलेबसमध्ये दिले आहे म्हणून मी हे 3 इथे कोट केले. जर तुम्ही दुसरेही एक्झाम्पल फॉर स्टडीज जर घेतो म्हटलं तर कन्सिडर करू शकता. सो दिस इज स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. त्यामध्ये डिपेंडिंग अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा लिव्हजचे 3 टाईप्स. मग हे जे स्टोमाटल ट्रान्सपिरेशन आहे हे ओन्ली ड्युरिंग डे टाईम ॲक्ट होत असतं. आता आपण हे 2 ट्रान्सपिरेशन बघितलं, हे तर थ्रू आउट द डे ॲक्ट होतं. मग हे फक्त डे टाईमलाच का? आपण स्टोमाटल ट्रान्सपिरेशन बघत आहोत. स्टोमाटास हे फक्त डे टाईममध्ये ओपन असतात, नाईट टाईममध्ये ते क्लोज होतात. सो दॅट्स वाय हे जे ट्रान्सपिरेशन आहे हे फक्त डे टाईमला ॲक्ट होणार, दॅट इज ओन्ली ड्युरिंग डे टाईम बिकॉज ऑफ स्टोमाटास नाईट टाईमला क्लोज होतात. आणि टोटल ट्रान्सपिरेशनच्या 90 to 93% कंट्रीब्यूट होतं. दिस इज ऑल अबाउट स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. आपण आज मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू द फ्लोएम बघितला. त्यामध्ये आपण एक थेरी डिस्कस केली, दॅट इज प्रपोज्ड बाय अर्नेस्ट मंच प्रेशर फ्लो थेरी. या मंच प्रेशर फ्लो थेरीमध्ये आपण 2 पार्ट्स बघितले, दॅट इज लोडिंग ऑफ वेन, अनलोडिंग ऑफ वेन. त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं. नेक्स्ट आपण ट्रान्सपिरेशन शिकलो. व्हॉट इज बेसिकली ट्रान्सपिरेशन? किती पर्सेंटमध्ये वॉटर ट्रान्सपिरेट होतं, किती % यूज होतं ते बघितलं. त्यानंतर ट्रान्सपिरेशनचे टाईप्स बघितले, दॅट इज क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन अँड स्टोमाटल ट्रान्सपिरेशन. हे 3 टाईप्स बघितले. मग स्टोमाटल ट्रान्सपिरेशनमध्ये 3 टाईप्स, लिव्हजचे 3 टाईप डिपेंडिंग अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा, दॅट इज एपिस्टोमॅटिक, हायपोस्टोमॅटिक अँड ॲम्फिस्टोमॅटिक. दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक. नेक्स्ट आपला एक शॉर्ट टॉपिक आहे डिपेंडिंग अपॉन द स्टोमाटा. स्टोमाटा हा मेन
ऑर्गन असतो लिव्हचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. या टॉपिकवर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही ह्याचा शॉर्ट नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.